सगळं काम एकटीन करायचं म्हणलं ना तर थोडंसं गोंधळ उडून जातो. आज मार्गशीर्ष महिन्यातला 4था गुरुवार होता म्हणून म्हटलं निवांत काम करायचं, कारण सगळं एकदम करायला गेलं ना तर सगळा गोंधळ उडतो. सकाळची छान अशी देवपूजा करून घेतली आणि त्याच्यानंतर मग पुरणपोळीचा स्वयंपाक करायचा होता म्हणून म्हटलं अगोदर पुरणपोळी करून घ्यायचं आणि संध्याकाळच्या वेळेलाच मग पूजा वगैरे मांडायची. तरी ते डाळ पण छान शिजलेली होती, आमटी तडका टाकली, भात पापड सगळं अगोदर तयारी करून घेतली. पुरण वाटून ना मग त्याच्यानंतर लास्टला पोळ्या लाटायला घेतलेली. तर सगळ्या अगोदर तयारी करून घेतली ना तर मग पोळ्या लाटायला मग सोपं पडतं. तर पोळ्या लाटून घेतल्या आणि त्याच्यानंतर मग इथं 5:30 पावणे 6 वाजता मी पूजा मांडायला घेतलेली. छान अशी पूजा मांडून घेतली आणि त्याच्यानंतर शिरा आणि पंचामृत बनवून घेतलेलं होतं प्रसादासाठी. आणि त्याच्यानंतर हळदी कुंकवाला बायका पण येणार होत्या, साडी नेसायची होती तर साडी नेसून घेतली. आणि त्याच्यानंतर मग कहाणी वाचून घेतली, आरती करून घेतली आणि सगळ्या देवाला नैवेद्य अगोदर दाखवून घेतला. असं काहीतरी पूजा असली ना तर इतकं मन प्रसन्न होऊन जातं ना. संध्याकाळी हळदी कुंकवाला बायका पण आलेली होती आणि पूजा पण छान अशी मांडलेली होती, त्याच्यामुळे मस्त असं वातावरण झालेलं. तर कसा वाटला मिनी ब्लॉग, आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा.